अजनी थाना क्षेत्र में पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर छापेमारी कर अवैध हथियार रखने वाले 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने उनके पास से एक माउजर और 2 जीवित कारतूस बरामद किए। अजनी पुलिस ने मिली गुप्त जानकारी के आधार पर सागर ब्रिज मोहन पाल के घर की तलाशी ली। तलाशी के दौरान बेडरूम में लकड़ी के दीवान के गद्दे के नीचे से अवैध माउजर और कारतूस बरामद हुए। पूछताछ के दौरान सागर पाल ने बताया कि यह हथियार उसके मित्र प्रमोद राजेंद्र सूर्यवंशी का है, जिसने इसे छिपाने के लिए दिया था। नागपूर शहर हद्दीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व परिसरात मनपा निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे। त्यामुळे वरिष्ठांनी सक्त आदेश दिलेले आहेत की कोणीही हत्यार बाळगत असल्यास किंवा कोणीही गुन्हेगारी कारवाईत संलिप्त असल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना आणि आदेश माननीय सीपी साहेब, त्यानंतर माननीय जॉईंट सीपी साहेब, त्याच्यानंतर आमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, त्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिंगवे सर यांनी आम्हाला दिलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आमचे डीबी पथकाचे पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना 4 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती की एका व्यक्तीकडे पोलीस ठाणे अजनी हद्दीत पिस्टल असल्याची गोपनीय माहिती होती। त्यावरून त्यांनी सदर माहितीची शहानिशा केली असता व पडताळणी केली असता पिस्टल असल्याबाबत खात्री झाल्याने त्यांनी छापा पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये छापा कारवाई केली असता एका थैलीमध्ये पिस्टल व 7.65 mm चे 2 राऊंड माउजर पिस्टल हँडमेड भेटलेली आहे। त्याची जवळपास किंमत 80,000 व राऊंडची किंमत 2,000 रुपये, असं 82,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि सदर कारवाई ही पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये आमच्या डीबी पथकाने केलेली आहे। तर त्या अनुषंगाने शासनाचं धोरण आहे एक गोळी एक जीव। तर या 2 गोळ्या ताब्यात घेतल्यामुळे आम्हाला भविष्यात होणारी दुर्घटना किंवा भविष्यात होणारा क्राईम हे वाचविता आला आहे। आणि सदर कारवाईमध्ये आम्ही हे वेपन कुठून आलेले आहे याचा मागोवा घेऊन इतर आरोपींना सुद्धा अटक करणार आहोत। तर सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, पोलीस हवालदार मनोज नेवारे, पोलीस हवालदार प्रकाश गाडेकर, पोलीस अंमलदार राहुल शिंदे, अतुल टिकले, त्यानंतर अविनाश चंगोले, त्यानंतर विपिन पिल्लेवान, पोलीस अंमलदार मौपोशी रुखसार आणि हिमांशू आणि अभिषेक, माननीय पोलीस उपायुक्त कार्यालयाचे हिमांशू आणि अभिषेक यांनी वेळोवेळी तांत्रिक तपासात मदत केलेली आहे आणि सदर कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे। पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 9/26 कलम 325 भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। सदर पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये सागर ब्रिज मोहन पाल याच्या घरी सदरचं पिस्टल जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्याने माहिती दिल्यावरून त्याने सदरचे वेपन प्रमोद राजेंद्र सूर्यवंशी हा राहणार दत्तधाम नगर प्लॉट नंबर 3 पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत मानेवाडा पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत राहणार आहे, त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आणि दोन्ही आरोपींना आज आम्ही पीसीआर करिता माननीय न्यायालयासमक्ष हजर करणार आहोत। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ 1 न्यूज को फॉलो कीजिए।